का वाल्मिक कराड समर्थकांनी परळीमध्ये बंद पुकारून अनेक अज्ञातांनी अनेक बसेसवर दगडफेक केली अशी माहिती मिळते, यावर काय प्रतिक्रिया? आता मुख्यमंत्री साहेबांनी बघितलं पाहिजे ना, दुसऱ्याला नाव ठेवतात, दुसऱ्याच्या आंदोलनात घुसून जाळपोळा करणं, गाड्या फोडणं, बंद पाडणं, हे प्रयोग इथे हे मुंडेंचे लोक आहेत, ही धनंजय मुंडेची टोळी. हिला जातीकडे नका नाही, ही जातीकडे नका. त्या वंजारी जातीतले चांगले लोक आहेत, लय चांगले लोक. आम्ही कधीच जातीवर बोलवलं नाहीत, कोणच्याच वंजारी नाही, धनगर नाही, दलित नाही, मुस्लिम नाही, 12 बलुतेदार नाही, 18 पकड, जातीवर नाही. ही टोळी आहे, ही धनंजय मुंडेची टोळी, ही प्रचंड मस्तावलेली आहे ही टोळी. कारण त्या जातीतले चांगले लोक आहेत. इतकी पत होती ना त्यांच्या समाजाची, पुरी पत घालायचं काम आणि त्या जातीला डाग लावायचं काम ह्या टोळीनं केलेलं. राज्याला सुद्धा डाग लावायचं काम सुद्धा सरकारला, मुख्यमंत्र्यांना, फडणवीसांना डाग लावण्याचं काम ह्या टोळीनं केलेलं. ही टोळी हे 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 मुंडेचे लोक आहेत, हे कोणाचे समर्थक फेमर्थक नाही आहेत. हे यांना जातीय तेढ निर्माण करून दंगली घालवायच्या आणि यांना आरोपीच्या बाजूनं पाठबळ उभा करायचं. आता उद्या जनता तसंच करणार आहे, आता सगळ्या जातीची पण 100% करणार आहे. आता आरोपीनं कोणाला काही केलं की लोक म्हणणार आहेत आमच्या आरोपीने काही नाही केलं, सोडून द्या त्याला. ही रूढ पाडी ह्या धनंजय मुंडेच्या टोळीत, याने ती आवरायला पाहिजे, तिला आवर घालायला पाहिजे होता, त्याने घातला नाही. हे प्रोत्साहन दिलं, पाठबळ दिलं त्यांना, म्हणून आज हे नाड्याला आलेले त्यांच्या. आणि उगा त्यांच्या जातीला बदनाम करायची काय गरज नाही. त्यांची जात नाही, ओबीसी नाही, कोणी नाही, कोणी नाही, कोणी नाही. ही टोळी ही धनंजय मुंडेची, आणि हिचा सफाया करणं फडणवीस साहेबांचं काम आहे. ते करतील ही आशा सुद्धा करावंच. यांनी ही गुंडाराज बंद करून टाकायचा सगळा. बीड ही परळी मुक्त करून टाका, ही गुंडाराज ठेवू नका यांचा. हेच सगळे कुटाने करणार, कायदा सुव्यवस्था बिघडणार, हेच सगळे गाड्या फोडणार, हे सगळं ही टोळी, ही सगळे जेरबंद करा, हिला ठेवू नका, अजिबात ठेवू नका.